वेलकम टू आवर कोकण ब्लॉग. वेलकम टू आवर कोकण ब्लॉग गाईज. नवीन काहीतरी इंट्रोडक्शन. येस, तुम्ही बघितलंच असेल सकाळी की आज गौरी आगमन झालंय आणि मग आता मी चाललोय सरंबळला. कोणाकडे चाललोय? तुषार तळेकर, माय खास तुषार तळेकरांच्या घरी चाललोय आम्ही. त्याला पण टॅग करू आम्ही. आता तिथे आम्ही चाललोय गणपती दर्शनाला. मग उद्या ऍक्च्युली सगळं स्टार्ट होईल की उद्या पोचा आहे, मग परवा पूजा आहे. आज तर आम्ही सकाळी चालू गावी आणि मग त्यानंतर फक्त गौरी आगमन झालंय. अँड बस शॉपिंग झाली आहे. चिल केलं आणि शॉपिंग केली आम्ही कट्ट्यावर जाऊन. तो वाला पार्ट तुम्ही बघितला. तो या सी यू. वेलकम टू आवर ब्लॉग. तुषार तळेकर यांच्या घरी पोहोचलोय. खूप पता नाही ते प्रायव्हसी गार्ड लावलंय मी. हा का लावलं ते जाऊ दे, दॅट इज अ लॉंग स्टोरी. हाय एव्हरीवन. तर तुषार तळेकर त्यांच्या घराचा टूर देणार आहेत आपल्याला कुडाळात. आधी त्यांच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. खूप फरक पडतो स्टेबिलिटी मध्ये. तू दे होम टूर. काय तू दे होम टूर. नको नको आकाला ओके बताओ भाई. कुठून चालू पूर्ण इकडे चालू हा तुळशी पासून. येस. हा खूप सुंदर. हे मस्त आहे रे. ही आमची तुळस. तर आता तुळशी लग्नाला कलर करायचा त्याला. अच्छा, नाही तरी पण म्हणजे बऱ्यापैकी मेंटेन्ड आहे. मस्त आहे. किती लाईट हे तोरण चालू करणार मी शातून. दोन्ही पिना लावतो. वाव. तुळशीची भक्ती पण नावाचा आहे. तळेकरांचा वाडाचा बोर्ड लाव ना कुठेतरी. ते आता सगळेच तयारी करायची. अच्छा, ते पण आहे ना. हे आतमध्ये मस्त. आमचा गणपती. आमची बहिणी, काकी, मम्मी. टाकेल आपल्या आतमध्ये. आगे वेब करा. शिवसेना शाखा क्रमांक 210 शाखा प्रमुख. आमचा बोका. तो मोका पण शॉक आहे. कधी घेत नाही आम्हाला, आज घेतलाय व्हिडिओ साठी. किचन छोटस. हा एक रूम. हे आमचं पाटलं जात मागे फुल तुला ग्रीनरी. आम्ही बाहेरची लाईट लाव. मागे तुला पूर्ण डोंगर व्ह्यू. पूर्ण इकडे मोरपीस दिसतात ना. सकाळ पहाटे वगैरे गेलं ना तर मोर, पक्षी सगळे दिसतात. हे पूर्ण पाठीमागे डोंगर आहे. पानं वगैरे जळूची तुम्हाला मला माहिती. आईला वळवड्या करणार त्याच्या. वड्यांची भाजी वड्यांची. मग घेऊया ना. मस्त आहे, सुंदर. विहिरीकडे पण येस. मस्त आहे ना व्ह्यू. विहीर खाली आहे. हे पूर्ण ना इकडे पूर्ण डोंगर आहे असं पाठीमागे. इकडनं हा डोंगरचा पलीकडे उतरला ना, ती नदी आहे ना, इकडे नदीकडे उतरतो. हा का, मस्त. पार केलं. इकडे टॉयलेट बनायच्या आधी इकडेच जायचं ना. काजूची झाडं. हा टॉयलेट बनायचं तिकडेच. व्हेरी सुंदर. एकदम नॅचरल हवेची. हा एक रूम आहे. हा एक रूम आहे. इकडे हा सेकंडरी किचन ठेवलाय. जेव्हा जास्त माणसं असतात तेव्हा. कारण की आता कमी आहेत, नाही तर 15-20 माणसं असतात दरवर्षी. आता 3 भावांची फॅमिली नाही आली. एकाची 10वी-12वीची शाळेची आहे. अजून एक बेडरूम. तर पूर्ण आयडेंटिकल ना त्या साईडला.
हा इकडे छोटासा आणि हा इकडे फुल आमचा लॉन्ड्री रूम आहे. अच्छा. इकडे लॉन्ड्री आहे, इकडे काही इकडे छोटे रूम आहेत असे बनवलेले, मस्त. म्हणजे छोटे छोटे बेडरूम. इथे ते पावसाळ्यात कपडे सुकायचा पण सीन असतो ना. आणि परत इकडे थोडा म्हणजे काय प्रत्येकाचा आपापला वेगळं वेगळं सामान ठेवू शकतो. इकडे आमचा किचन, हा अजून एक बाथरूम, अजून सेकंडरी बाथरूम बढिया. आणि वॉशिंग मशीन रूम. सही आहे. त्याला पण अंदाज पडायचा आणि खाऊ लागेल. आपल्याकडे आधी इंडियन होता तेव्हा मेमरीज आहेत ना इथल्या. सकाळी हंग ओव्हर मेमरीज आहेत. टॉयलेटचा वापर केलाय काय. आठवडाभर जास्त होतो, 10 दिवस होतो. हा, जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्ही घेऊ. काय संपत नाही. हा? जाऊ दे. स्टॉक संपत नाही तोपर्यंत आम्ही अनोखी बनायची. भारी आहे ना इकडे. वडली. सगळ्यात पहिली बॉईज ट्रिप होती ना आपली इकडे, इथे येऊन राहिलेलो. त्याच्याबद्दल सांगू आम्ही नंतर कधीतरी पॉडकास्ट मध्ये. तुम्ही कॉन्टॅक्ट करायला हा, पाहिजे. बसून पॉडकास्ट. आहे ना, ह्याला तू आणि तुझे फ्रेंड. ऑक्टोबर मध्ये कोण येतोय. भैया बोलला का? अरे हा, मला पण मेसेज केला त्यांनी. इंडियन वेडिंग करणार आहे खरं. हे आमचं दुसरं घर छोटंसं. लोकांच्या इकडे एक नाही, साहेबांचे 2-2 आहेत. आणि हे राहिला तुला आपण full place करून देऊ. आमच्याकडे माणसं नाही. पूर्ण एक- हे माझे आजोबा, हे आजी. हे आधी हे आधी घर होतं, हे पडलेलं. तर माझ्या पप्पांनी काकांनी परत छोटं, आधी मोठं होतं हे, त्यांनी मध्ये छोटं बांधलंय म्हणजे त्यांच्या मेमरीसाठी. बरोबर आहे, छान, चांगलं केलं पाहिजे. हे आमचं छोटंसं स्विमिंग पूल. इकडे लहानपणी मी आंघोळ करायचो. जकुझी ब्रो, जकुझी येतो आमचा. कोकणात जकुझी. ही आमची विहीर. मासे पण आहे. मासे छोटे छोटे. इथे उजेडत भरपूर पाणी आहे. ही विहीर आमची, ही आमची स्वतःची पर्सनल आहे विहीर. बऱ्यापैकी क्लीन आहे. आणि इकडे आमचा हे पण आहे, झरा पण आहे खाली. आमचा. इकडे आम्ही खेकडे पण. तुम्ही विहीर बांधली एक वेळ मान्य करतो, आमचा जरा काय असतं रे. हे याच्या म्हणजे घराच्या मागे जेवढी पण जमीन आहे ना, हा, ते डोंगराच्या पायथ्याच्या पर्यंत आमची. सरस, व्हेरी नाईस. आंब्याची इकडे इकडे पाटी आहेत ना झाड. पाऊस आहे दिसशी. बारीक बारीक आहे रे. ये इकडे. ही सगळी नारळाची झाडं आमची आहेत. मस्त. म्हणजे सगळ्याचा प्रोड्यूस सेल करतो की नाही, हे आमचे काकाच देतात, वाटतात ते. वाटतात. म्हणजे आम्हाला पण देतात. अच्छा, म्हणजे फॅमिलीमध्ये कन्झ्युम होऊन जातं. आणि ते हे पण करतात, त्यांचा ते व्यवहार त्याच्यावर निपटवतात. ओके, नाईस. हे नारळ आणि ही सुपारी झाड आहे, ती जी बारीक दिसतात ते सुपारी झाड आहे. हे पेरूचं झाड आहे, ते पण पेरूचं आहे. चिकूचं वरती आहे. मस्त आहे. ही केळीची झाड आहे. तेव्हा केळी आली आहेत बघ, छोटी छोटी दिसली आहे केळी. बनणार आहे, अजून वेळ यायला पूर्ण व्हायला. इकडनं पण सरळ गेला ना, हा जरा आहे ना जो, त्याचा स्टार्ट पॉइंट आहे इकडे. सरळ पुढे गेला की. अच्छा. आता तो रस्ता एकदम हे झाला, जंगल झालं पूर्ण जंगल. कुठेतरी ह्याचं पण झाड असणार, कडीपत्त्याचं. कडीपत्त्याचं झाड असतं. हो मग. नाही. मग कसं वाटतं, काय वाटतं तुला कढीपत्ता कुठून येतो. हे बाय बघ, कडीपत्ता झाड आहे बघ. हे छोटं इकडे दिसतं, थोडं लांब त्याची बॅटरी दिसते, याची पानं दिसतात. कडीपत्ता झाड. ओके. आधी ते मोठं होतं पण ते नंतर मेलं, तेव्हा ते छोटं झाड आलं इकडे पुढे. मला वाटलं छोटा प्लांट असेल, डायरेक्ट झाड असतं काय मोठं. मोठं झाड होतं नॉर्मल असं. याचं हे जे चिकू वगैरेचं झाड असतं ना, काजू, आपलं काजूचं ना, पेरू चिक्कूचं झाड एवढं व्यवस्थित झाड असतं कडीपत्त्याचं. इकडे कुठेतरी बेलाचं पण झाड होतं, आता ते मला माहित नाही कुठेतरी. बेल म्हणजे ते शंकराला घालतात ते. कुठेतरी आहे, आता शोधावं लागेल. इकडे हे मिरीचं झाड आहे, ते मिरवेल बोलतात ना. हे बघ, हे ह्याला मिरी येतात या झाडाला. याच्यावर पूर्ण मिरीची वीर बोलतो पेपर. ब्लॅक पेपर. अच्छा, ब्लॅक पेपरचं झाड आहे. हे पण पेरूच आहे. सही आहे भाई. अर्ध तर तुम्हाला बाय करायलाच नसेल लागत, अर्ध तर इकडेच होऊन हे जातं. मिरीचे, हे पण सगळी मिरी आहे. सगळी मिरी आहे. हा, काका देतात आम्हाला. मसाल्याची मिरी आम्ही, ही पण मिरीच आहे. मसाल्याची मिरी लागते ना,
ती आम्ही नाही विकत, ती हीच वापरतो, गावठीच वापरतो. अच्छा नाईस. फक्त हे जरा म्हणजे सुकवावं लागतं ते काढून, कारण की आता हे वर उंच उंच जातं ना, मग ते कुणाला तरी घेऊन पूर्ण ते झिडी लावून कोणतरी माणूस घेऊन त्यांना काढावं लागतं. ओके. ही हळद आहे, ही सगळी हळद आहे. आणि लोक बोलतात कोकणात का फक्त राईस येतो. हळद आहे ही. हा ना, एवढी व्हरायटी दाखवली जागेवर उभे उभे इकडे, आणि लोक बोलतात कोकणात फक्त राईस येतो. हे जरा अजून उजेड झाला असता आपण आपल्या ह्याच्यात गेलो कंपाऊंड मध्ये गेलो असतो. आपण मी गुगल मॅप्सवर विश्वास ठेवून जरा फिरत बसलो ना पुढे. हे धमाल सारखा तो डोर आहे तेवढा, इथून कोणी यायचं नाही, बाजून येऊ शकतो. खाली जाऊन तिकडे ते मासे आहेत. हा, बारीक बारीक मासे असतात. लहानपणी मी इकडे मासे पकडायला होतो, खूप पकडले मी. इकडे पकडायचो आणि त्याच्यात नेऊन सोडायचो. जकुझी मध्ये कसं धागा टाकून पकडायचा. धागा टाकून, नाही तर ती फिश आपली नेट असते ना, ती फिश टँक वाली, हम्म. त्याच्यामध्ये पीठ वगैरे टाकायचं आणि पकडायचं. इकडे तळेकरवाडी संपते, ती परबवाडी चालू होते. हे परब आहे. तू ते परबांची आणि तळेकरांची काय कहाणी बोलवता. हा, परबांची, तळेकरांची आणि गावड्यांची काय कहाणी होती. मी तळेक म्हणजे परबांनी गावड्यांचा सीन केला, हा. त्यांना गावड्यांना उडवून टाकलं. आणि तळेकर तेव्हा तिकडे सावंतवाडी संस्थानामध्ये चांगल्या पोस्टर होते सेक्रेटरीमध्ये, तर त्याची सेटिंग करून पूर्ण सगळं घेऊन टाकलं. गावडे आपला परबाला सेटिंग करवली, परबाला सोडवलं आणि अर्धा गाव घेतलं. अच्छा, म्हणजे परबांनी गावड्यांचा गेम केला आणि तळेकरांनी त्यांना परबांना वाचवलं. आयरॉनिकली तुम्ही तिघं प्रॅक्टिस. हा, आणि आयरॉनिकली आम्ही तिघच खास आहे, परब, गावडे आणि तळेकर. आमच्या गावात गावडे नाही राहत, गावडे नाही आमच्या गावात. काढूनच टाकलं ना आपण त्यांना. साटम आहेत. मग काय, म्हणून आम्ही वेळोवेळी ओमकार गावडेला सांगत असतो, नीट वाग, नीट वाग. आधी पण काढलं, पुन्हा काटा काढू. काय काय परत कर काय केलं, कसं केलं. आमटी असते ना, मस्त होतं ते पटाणा टाळ्या पडतात ना, डायरेक्ट डिस्को होऊन जातो. करंजी मी फ्राय केली आहे. रिव्ह्यू व्हेरी नाईसली फ्राईड, इव्हनली फ्राईड, कुठेच कच्चं पीठ नाहीये. म्हणजे पुरण ठीक नाहीये काकी. पुरण छानच आहे, बट तळली पण एकदम छान आहे. ओके ओके. व्हेरी नाईस.